या ब्रजवासियांचा नियम होता इंद्राची पूजा करायची. मग ज्या ठिकाणी इंद्राची पूजा न करता गोवर्धन भगवंताची पूजा केली तिथे इंद्राला राग आला नाही का? श्री शुकदेवजी महाराज म्हणतात, राजन, फार गोड प्रश्न तुम्हाला विचारलाय. ज्या वेळेला इंद्र भगवंताची पूजा न करता गोवर्धन भगवंताची पूजा केली त्यावेळेला इंद्र विचार करायला लागला, अरे दरवर्षी हे ब्रजवासी माझी पूजा करत असतात, या वर्षी मात्र यांनी पूजा केली नाही, का बरं पूजा केली नाही? म्हणून हे पाहण्यासाठी इंद्र भगवान आले. तर इंद्र भगवंतानं पाहिलं की यावेळेस ब्रजवासियांनी माझी पूजा न करता गोवर्धनाची पूजा केलेली आहे. इंद्राला राग आला महाराज. इंद्र कोपला महाराज आणि गेल्यानंतर समस्त त्या ठिकाणी मेघांना आमंत्रित केलं आणि त्या ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस पडण्यासाठी सांगितलं. विजांचा कडकडाट व्हायला लागला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला महाराज. ज्या वेळेला मी वातावरण पाहिलं, नंद बाबा म्हणायला लागले, कन्हैया, आता इंद्र कोपलेला आहे, इंद्राचा कोप झाला, आता आपण काय करायचं? मुसळधार पाऊस पडायला लागलाय, कन्हैया सांग काय करायचं? ज्या वेळेला इंद्राचा कोप झाला हे ब्रजवासियांना कळालं. भगवान श्यामसुंदराने समस्त ब्रजवासियांना सांगितलं, ब्रजवासियांना अजिबात घाबरू नका. इंद्राचा जरी कोप झाला असला पण आपण ज्याची पूजा केली तो गोवर्धन भगवान स्वतः आपलं रक्षण करेल. आणि मग त्या ठिकाणी महाराज भगवान श्यामसुंदराने गोवर्धन भगवंताला आपल्या करंगडीवरती धारण केलं आणि ब्रजवासियांना सांगितलं, सर्वांनी या गोवर्धन भगवंताच्या खाली या, गोवर्धन भगवान आपलं रक्षण करणार आहे. आणि मग मात्र समस्त गोपाळ, समस्त ब्रजवासी त्या गोवर्धन भगवंताच्या खाली येतात. धो धो पाऊस पडायला लागतो. श्री शुकदेवजी महाराज सांगतायत की राजन, ज्या वेळेला इंद्राचा कोप झाला त्यावेळेला पूर्ण 7 दिवस त्या ब्रजमंडळामध्ये मुसळधार पाऊस पडत होता. ज्यावेळेला गोवर्धन भगवंतांनी या ब्रजवासियांचं रक्षण केलं, गोपाळ म्हणायला लागले, कन्हैया, अरे किती दिवस झाले तू एकटा त्या ठिकाणी गोवर्धन भगवंताला धारण करून उभा आहे, तुझे हात दुखत असतील. एक काम कर म्हणे, तू हात काढून घे, हे काय आम्ही काठ्या लावलेले आहेत. भगवान श्यामसुंदर सांगतात, गोपाळांनो, मी जर हात काढला ना, गोवर्धन भगवान खाली आहे. त्यामध्ये श्रीरामा, मधुमंगल, पेंद्या हे सर्व जर होते. म्हणायला लागले, का रे कन्हैया, तुला असा अभिमान झालाय की हा पर्वत तू एकट्यानं धारण केलाय? तुला वाटतं आम्ही काठ्या फक्त लावलेल्या आहेत, आम्ही धरलं नाही? अरे तू तर फक्त हात लावलायस म्हणे, आम्हीच उचलले या गोवर्धन भगवंताला. तू हात काढून घे, काळजी करू नको, आम्ही धरतो म्हणे या गोवर्धन भगवंताला. छोटा नाही महाराज गोवर्धन भगवान. मी काल तुम्हाला सांगितलं 7 कोसामध्ये त्या ठिकाणी पसरलेला आहे. गोपाळांनी ज्यावेळेला असं म्हणले, भगवान श्यामसुंदर म्हटले, हे बघा हात काढून घेतोय, सर्वांनी सावध राहा. पेंद्या म्हटलं, अरे काढून घे ना, मला काय सावध करतो म्हणे, तू तर फक्त हात लावलेला आहेस, आम्हीच धरले उचलून. भगवान श्यामसुंदराने थोडीशी करंगळी हलवली महाराज. तसं गोवर्धन भगवंताचं वजन त्या काठ्यावर पडलं, तटातट त्या काठ्यावर पडलं. जशा काठ्या मोडायला लागल्या महाराज, गोपाळ म्हणायला लागले, अरे कन्हैया थांब थांब म्हणे, गोवर्धन भगवान खाली येत आहे, तो हात काढू नको. सगळ्या गोपाळांना एक भाव असा वाटायला लागला. सगळे म्हणायला लागले, का रे कन्हैया, तू नक्की भगवान तर नाहीस ना? भगवान
गोपाल गोपाल कृष्ण श्याम सुंदर या गोपाळांना सांगतायत, गोपाळांनो, या गोवर्धन भगवंताला धारण करणारा मी आहे, स्थित करणारा मी आहे. कारण भगवंत साधारण नाही महाराज. तुझी आसक्तीने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझे आबळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धुरा. तो भगवान परमात्मा सामान्य नाही महाराज, त्याच्या सक्तीनं सगळं काही चालतं. आपण या धर्म मंडपामध्ये बसलेलो आहोत, हे देखील त्या भगवान परमात्म्याच्या कृपेनंच बसलोय. आपला गैरसमज आहे की आम्ही स्वतः हे आहोत म्हणून, पण परमात्मा जोपर्यंत या शरीराला चालवू इच्छितो तोपर्यंतच हे शरीर चालणार आहे. हा सूर्य उगवतोय महाराज, बरोबर टायमाच्या टायमाला उगवतो की नाही, याला प्रेरणा देणारा सुद्धा भगवान परमात्मा आहे. तो भगवान परमात्मा या समस्त सृष्टीची निर्मिती करतो, पालन करतो, संहार देखील करणारा आहे. भगवान हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर
परमात्मा आहे. गतीर भरता प्रभू साक्षी निवासः शरणं सुभ्रत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम्. या समस्त सृष्टीचं पालन पोषण संहार करणारा तो भगवान परमात्मा आहे. किंवा वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. तो परमात्मा या गोपाळांना सांगतो या समस्त सृष्टीला चालवणारा सुद्धा मीच आहे गोपाळांना. पण ज्या वेळेला गोपाळांचा असा भाव निर्माण होतो की नाही हा आपला कन्हैया नाही, हा स्वतः भगवान आहे, पुन्हा त्यांच्या बुद्धीवरती मायेचं आवरण टाकून देत आहेत आणि मग म्हणतात नाही बाबा आम्ही भगवान नाही. त्यातला जो श्रीराम आहे तो म्हणतो कन्हैया आजपासून तू आमच्यामध्ये खेळायचं नाही, आमच्या ताटातलं खायचं नाही, आमच्याकडे यायचं नाही. अरे तू जर देव्हाऱ्यामध्ये ठेवलं पाहिजे, तुझं पूजन केलं पाहिजे, त्या योग्यतेचा आहेस तू. भगवान विचार करतात या गोपाळांनी जर आताच मला देव्हाऱ्यामध्ये ठेवलं आणि पूजलं तर मग मात्र माझे पुढचे कार्य होणार नाही. गोपाळांना सांगतात गोपाळांनो असं म्हणू नका की मी देव आहे म्हणून मी भगवान नाही. मी तुम्हाला एक गुपित गोष्ट सांगतो म्हणे, माझ्यामध्ये एवढी ताकद का आली. आपण ज्यावेळेला गोवर्धन भगवंताची पूजा केली ना, तो गोवर्धन भगवान प्रसन्न झाला, त्यानं मला शक्ती दिली, त्यानं मला मंत्र दिलाय की तो मंत्र ज्यावेळेला मी म्हणतो त्यावेळेला माझ्या समोर जो कोणी असेल त्या प्रत्येकाची शक्ती माझ्यामध्ये येते. श्रीरामा बोळा असणारा श्रीरामा लगेच म्हणायला लागला का रे कन्हैया, मी तरी म्हणतो आम्ही एवढं खातो पण तरी आमच्या अंगामध्ये शक्ती का येत नाही. आता आम्हाला कळलं, आम्ही जेव्हा जेव्हा तुझ्या समोर येतो तो मंत्र म्हणतो आमची सगळी शक्ती काढून घेतो, म्हणूनच आमची तब्येत होत नाही. गोपाळांचा तो सुंदर भाव महाराज भगवान परमात्म्यानं सगळ्या गोपाळांना आनंद दिलेला आहे आणि गोपाळही आनंद घेतात महाराज. इकडं महाराज इंद्र भगवंताने विचार केला 7 दिवस मी मुसळधार पाऊस त्या ब्रज क्षेत्रामध्ये पडलाय, वृंदावन क्षेत्रामध्ये पडलाय. मग त्या ब्रजमंडळामध्ये एवढा पाऊस पडल्यानंतर त्या ब्रजमंडळाची परिस्थिती काय झाली हे पाहण्यासाठी, काय अवस्था झाली हे पाहण्यासाठी इंद्र भगवान खाली येतात. पण आल्यानंतर ज्यावेळेला पाहतायत तर रोजच्या सारखं महाराज ऊन पडलेलं आहे, धूळ उडत आहे. आता पाऊस आल्यानंतर धूळ उडते का? धूळ दबल्या जाते महाराज. पण इंद्र भगवान पाहतायत की कडक ऊन पडलेलं आहे, सर्व ब्रजवासी आपापले काम करत आहेत आणि वाऱ्यानं त्या ब्रज क्षेत्रामध्ये धूळ उडत आहे. इंद्र भगवंताने विचार केला अरे 7 दिवस एवढा जोरदार मुसळधार पाऊस मी पाडलाय, मेघांना आज्ञा केली त्यांना हे पाऊस पाडलाय आणि एवढं होऊन या ब्रज क्षेत्रामध्ये ही धूळ कस काय दिसते. आणि मग मात्र त्या ठिकाणी महाराज इंद्र भगवंताच्या लक्षामध्ये येतं हे सामान्य नाही, तर हे खरंच भगवान आहेत, श्यामसुंदर आहेत. आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला शरण जातात, म्हणतात क्षमा करा मी तुम्हाला ओळखलं नाही. अशा प्रकारे महाराज भगवान गोपाल कृष्णाचं दर्शन घेऊन इंद्र भगवान पुन्हा त्या ठिकाणी आपल्या लोकांमध्ये निघून जातात. त्यानंतर एक कथा आली महाराज. एकादशीच्या दिवशी नंद बाबा यमुना मैयावर स्नान करण्यासाठी जातात. नंद बाबाचा नियम आहे पहाटे 4 ला स्नान करण्यासाठी जायचं, पण त्या दिवशी असं होतं की 2 वाजताच त्यांना जाग येते. त्यांना असा भास होतो की आज आपल्याला उशीर झालाय स्नान करायला. आणि असं सांगितलं जातं रात्रीच्या वेळेला पाण्याला स्पर्श करू नये, कारण वरुण भगवान झोपलेले असतात.